नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। गणेशोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आता आपण चालू आहोत लालबाग नगरीमध्ये। कोणत्या गणपतीचं दर्शन घेणार आहोत ते तुम्हाला थंबनेलवरून समजत असेल। तर आता वेळ न वाया घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। आता चाललोय आपण पहिलं चिंचपोकलीच्या चिंतामणीचं दर्शन करायला सुरुवात करूया। तिथून पुढे कोणते गणपती पाहणार आहेत या व्हिडिओमध्ये नक्की पहा। मेगा ब्लॉक मध्ये मेगा हाल चालू आहे। चिंचपोकली रेल्वे स्टेशन बाहेर नियोजन खरंच खूप छान आहे। रेल्वे पोलिसांचं व्यवस्थित इन आउटच्या दिशा नाही धरून ठेवलेल्या आहेत, त्या दिशेने तुम्हाला बाहेर यायचं। आता आपण चिंचपोकलीचा चिंतामणीचं दर्शन करून घेऊया। चिंतामणी मंडळातर्फे यावर्षी जगन्नाथची थीम साकारली आहे। अतिशय छान आणि सुरेख अशी थीम आहे आणि आपला बाप्पा चिंतामणी। आताच आपला चिंचपोकलीच्या चिंतामणीचं दर्शन करून झालेलं आहे। आता आपण इथून चाललो आहे रंगारी बदकसाईमध्ये। तिथे एक वेगळा आणि भव्यदिव्य असा देखावा उभारण्यात आला आहे। कोणता देखावा आहे तो आता तुम्हाला थोड्याच वेळात दाखवतो। चिंचपोकलीच्या चिंतामणीचं दर्शन थोड्याच वेळात झालं, गर्दी आहे भरपूर, पण आपलं व्यवस्थित असं दर्शन झालेलं आहे। आता आपण चाललो आहे रंगारी बदकसाईमध्ये। रंगारी बदकसाईचा आता आपण एंट्रन्स लावतो आणि अशा प्रकारे छान स्वामींची कटआउट लावलेलं आहे। त्यानंतर इथे लिहिलं आहे अशक्य ही शक्य करतील स्वामी। सो स्वामी समर्थांच्या थीमवर असा हा इथला बाप्पा विराजमान आहे आज अक्कलकोट। तर आता आतमध्ये जाऊया। लालबागचं प्रसिद्ध असं न्यू आनंद भवन मिसलमध्ये आता आपण आलेलो आहोत। मुंबईकरांची पहिलीपासून आनंद भवन आणि या त्याचं असं काही मेन्यू कार्ड। तर आता आपण मागवलं आहे 2 वडा उसळ। बघूया आता टेस्ट कशी आहे। लालबागच्या राजाची गर्दी पाहू शकता। याचा रुंद गल्लीतनं गणपती आतमध्ये जातो। एवढी छोटीशी गल्ली आहे। आता गणपती पाहूया आपण। कृष्ण अवतारात यावर्षी कालाचुकीचा महागणपती आहे, त्याबद्दलची थीम इथे उभारण्यात आली।
लालबागच्या राजाचं 91वं वर्ष आहे आणि अशा प्रकारे बाहेर LED च्या जाहिराती करण्यात आल्या आहेत. गर्दी प्रचंड आहे. आपण लालबागचा राजा स्किप करणार आहे कारण मे बी 4-5 तासाचं दर्शनाची रांग आहे आणि आपल्याकडे तेवढा वेळ नाही आहे. त्यामुळे आपण लालबागचा राजा स्किप करणार आहोत. आता थेट जाऊया गणेश गल्लीच्या गणपतीमध्ये. पण बाहेरून कशी परिस्थिती आहे ते तुम्हाला दाखवतो. इथे आतमध्ये मैदान आहे तर त्या ठिकाणी परत रांग फिरून मग आतमध्ये मुखदर्शनाची रांग जाते आणि अशा प्रकारे काही लालबागच्या राजाचा गेट. कालाजुगीचा महागणपतीचं दर्शन करून आनंद भुवनची मिसळ खाऊन आता आपण गणेश गल्लीच्या गणपतीजवळ चाललो आहे. आजूबाजूला गाण्याचा आवाज जास्त आहे त्यामुळे व्हिडिओ शूट करताना थोडंसं काळजी करायला लागते, नाहीतर कॉपीराईटचा इश्यू येतो आपल्याला. आता आपण गणेश गल्लीच्या गणपतीचं दर्शन करूया, म्हणजेच मुंबईचा राजा. अशा प्रकारचा पास घेऊन तर आपण गणेश गल्लीच्या गणपतीच्या दर्शनासाठी आलो आहे. थोडीच लाईन आहे, बघा किती मिनटात दर्शन होतं आपलं. पासची किंमत 20 रुपये. लवकर दर्शन होईल. उज्जैनच्या महाकालची थीम यावर्षी ते साकारण्यात आली आहे. लालबाग विभागातील गणपतीचे दर्शन करून आता आपण थेट पोहोचलो आहोत परळ विभागात. इथल्या नरेपाकचा गणपती, त्यासोबत परेल पोस्ट गल्ली, त्यानंतर लाल मैदान अशा विविध गणपतीचं आता आपण दर्शन करणार आहोत. आता आपण नरेपाकजवळ पोहोचलो आहे. पाहूया इथला गणपती कसा आहे आणि इथली सजावट कशी आहे. परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नरेपाक, परळचा राजा, जय मल्हार. तो जेजुरीची थीम आहे यावर्षी. आता इथून आतमध्ये जाऊया आपण. नरेपाकमध्ये यावर्षी जेजुरीची थीम आहे. तो जेजुरीच्या खंडेरायाच्या अवतारात यावर्षी नरेपाकचा राजा उतरलेला आहे. मल्हार अवतारात असलेला परेलचा राजा, नरेपाकचा गणपती. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आता इथलं दर्शन झालं, आता आपण चाललो आहे हे लाल मैदानात. तिथे पाहूया कशी मूर्ती आणि तिथलं देखाव वगैरे कशा प्रकारे आहे. नरेपाकच्या अगदी बाजूलाच लाल मैदान आहे. त्या ठिकाणी ही परेलच्या इच्छापूर्ती लाल मैदानातला हा गणपती आहे. आता आपण त्याचं दर्शन करूया. तर असं काही हा लाल मैदान आणि लाल मैदानातला परेलच्या इच्छापूर्ती. नरेपाकचं दर्शन करून झालं असेल तर तुम्ही आणि परेल साईडला येत असाल तर हे अगदी बाजूलाच आहे. आतमध्ये मूर्ती कशी आहे ती पाहूया आता.
लालबाग नंतर परळ विभागातील गणपतीचं दर्शन करून आता आपण पोहोचतो आहे किंग सर्कलमध्ये JSB सेवा मंडळाचा गणपती पाहण्यासाठी। हे आपलं प्रथमच वर्ष असणार आहे इथल्या गणपतीला, तर पाहूया इथल्या गणपतीचं आरास आणि सर्व कसं काय आहे ते। आता ऑलमोस्ट नायगाव विभागात आहे, सर्व गणपती पायी चालत करतोय पूर्ण। या सर्व विभागात पायी फिरण्याची एक मजा वेगळी आहे, कारण इथे स्पीकरवर अशा प्रकारची गाणी आपल्याला ऐकायला भेटतात, त्यामुळे एक वेगळा उत्साह, एक वेगळी एनर्जी येते। जास्त चालतो असं काही वाटत नाही। तरी परेच्या सिग्नलपासून नायगावच्या सिग्नलपर्यंत आपल्याला काकांनी एक लिफ्ट दिली, त्यामुळे थोडंसं अंतर आपलं कमी झालं। तर एक 5 मिनिटात किंग सर्कलच्या बाप्पाजवळ पोहोचूया। ऊन जास्त, त्यामुळे सर्वांनी अशा प्रकारे छत्री पकडली आहे। लाईन आहे, मे बी 1 तासात होईल दर्शन आपलं। ऊन खूप जास्त आहे, अशा प्रकारे छत्रीचा सहारा घ्यायला लागतोय, प्रचंड गरमी आहे। सो इकडे येणार असाल तर पाण्याची बॉटल नक्की कॅरी करा, नाहीतर उन्हात खूप जास्त त्रास होईल। सो चप्पल स्टँड, त्याचे अशा प्रकारे टोकन भेटलं आपल्याला। इथे चप्पल स्टँड आहे, तो इथे चप्पल काढून ठेवू शकतो तुम्ही। JSB सेवा सार्वजनिक गणेशोत्सव समितीमध्ये जे आपल्याला आणि इथे असं विविध प्रकारच्या पूजा चालू आहेत। आणि ही बाप्पाची मूर्ती समोर असेल। स्नॅक्स कूपन आहे असं 20 रुपयाचं, बघूया आता याच्यामध्ये काय काय भेटतं। तीच कूपन ते एवढ्या दिवसासाठी कूपन आहे, म्हणजे आता आपण कूपन घेतल्यामध्ये एक कटलेट आणि वडा भेटलेला आहे। कशी कॉन्सेप्ट आहे तुम्हाला आता नक्कीच सांगतो तुम्हाला। या रेटनुसार आपल्याला कूपन घ्यायचे आहेत, ते पदार्थ आपल्याला भेटतील। आता बोलले आपण घरी। हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही कोणत्या कोणत्या गणपती मंडळांना भेट दिली आहे, तिथले गणपतीचे फोटोज किंवा व्हिडिओज असेल तर मला टॅग करायला विसरू नका। आपल्या इंस्टाग्राम ID ला टॅग नक्की करा। चला आता व्हिडिओ इथे संपवतो। टेक केअर, बाय बाय।